आता माझ्या बायकोला माझ्या आधीपासून म्हणण्यापेक्षा माझ्या एवढाच हा ओळखतो. लग्न होण्याच्या आधी 5 वर्ष किंवा 7 वर्ष तो ओळखतो. त्याच्या बायकोला मी लग्न होण्याच्या आधी 10 वर्ष ओळखतो. तर मी काय त्यांना वहिनी म्हणू? तुम्ही आजकाल लग्न न करणं हे काय आउट ऑफ फॅशन नाहीये, उलट हे इन थिंग आहे. लग्न संस्थेचं महत्व आमच्या काळात जेवढं होतं आता तेवढं राहिलेलं नाही. लेट्स ऍक्सेप्ट इट. मला एवढंच वाटतं की तुम्हाला जर का एखाद्या मुलाशी लग्न करायचंय तर ते टिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, किंवा एखाद्या मुलीशी लग्न करायचंय ते झाल्या क्षणी याला लग्न केलं आणि चुकलं असं तुम्हाला वाटलं ना तर ते कधीच टिकणार नाही. आणि टिकवायचं नसेल तर लग्नच करू नका. की हा माझा मित्र आहे, तो माझा मित्रच आहे, पण तू मित्रच आहेस हा, पुढे तू बॉयफ्रेंड नाही आहेस. बॉयफ्रेंड असशील तर मी नंतर सांगेन, पण आता या क्षणी मित्र आहेस. मला आता हिला भेटणार नाही, वडील नाही म्हणतात, मग निदान जर मानलेला भाऊ म्हटलं तरी हरकत नाही, पण निदान भेटायला तरी मिळेल. मला खूपच मोठा रियालिटी चेक मिळाला त्या वर्षी. आणि त्यातनं एवढंच कळलं की 5 वर्षानंतर काय होईल, 10 वर्षानंतर काय होईल आपण प्लॅन करतो, पण ते आपल्या हातात काहीही नसतं. येणारा दिवस आनंदाने जगा. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी प्रोव्हिजन करून ठेवा, तुम्ही तुमच्या फॅमिलीची व्यवस्था लावा वगैरे सगळ्या गोष्टी आहे, पण मी 5 वर्षानंतर हे करीन, 4 वर्षानंतर हे करीन, किंवा मी जेव्हा मी मोठा होईन तेव्हा याची वाट लावीन, तर काय अर्थ नसतो. येणारा दिवस आनंदाने जगा, जेवढं तुमच्या हातात आहे तेवढंच करा. हा ऍक्च्युली मोठा रियालिटी चेक आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज अलीबाबा आणि 40शीतले चोर या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यासोबत आज ट्रेलर लॉन्च सोहळा झालाय आणि आनंद सर आणि अतुल सर आहेत. कसे आहात? कसं चाललंय प्रमोशन? फर्स्ट क्लास चाललंय. मला खरंच सांग, जेन्युइनली प्रोमो बघून आवडला ना तुला? खूप आवडला. इंटरेस्टिंग वाटला ना? इंटरेस्टिंग वाटला. कोण असणार आहे अलीबाबा, काय चाललंय यांचं, आणि ते जे काही अंधारात झालंय ते नक्की कोणी केलंय, हाच तर मुद्दा आहे. म्हणजे याच्या हा जर का मुद्दा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला आणि वाटला तरच तुम्ही सिनेमा बघायला याल ना. कोणी का करेन, आपल्याला काय करायचं असं वाटलं असतं तर कशाला कोण पिक्चर बघायला येईल? तो एक्झॅक्टली म्हणून मी तुला ते विचारलं की तुला आवडला ना. आवडला म्हणण्यापेक्षा इंटरेस्ट वाढला ना तुझा? ॲज लॉंग ॲज इंटरेस्ट इज क्रिएटेड लोक येणार आपोआप. आणि मला वाटतं आम्ही जेन्युइनली मनापासून चांगली फिल्म बनवण्याचा प्रयत्न केलाय. लोकांना आवडेल ती तुम्ही फिल्म बनवलीत तर लोक नक्की थिएटरमध्ये येऊन प्रतिसाद देतील असं माझ्या खात्री आहे. बरं, 40शीतली लोक रिलेट करतील असं म्हणतात, पण मी 25शीतली आणि तरी पण मला एक गोष्ट रिलेट झाली आहे, ती म्हणजे बेस्ट फ्रेंड. आपल्या पार्टनरची, म्हणजे आता जर आपली पार्टनर असेल तर तिचा बेस्ट फ्रेंड असणं, किंवा आपला पार्टनर असेल तर त्याची बेस्ट फ्रेंड असणं, हे जे काय ना हे आमच्यामध्ये पण आहे की आमच्या जनरेशन मध्ये पण आहेच की. डेफिनेटली. मी असं म्हणतच नाही, ही गोष्ट 40शीतले चोर म्हणून असली तरी ही 20शीतल्यापासून 60 पर्यंत सगळ्यांच्या आयुष्यात आहे. फक्त काय आहे, आमच्या वयाला ती घटना थोडी पेलायला किंवा ती ऍक्सेप्ट करायला थोडी अवघड होती. तुमच्या वयात तर तुम्ही जास्त सोप्या पद्धतीने तुम्ही जास्त सॉर्टेड आहात आमच्यापेक्षा. तुमची पिढी जास्त सॉर्टेड, तुम्ही दुसऱ्या बाबतीत कन्फ्युज आहात, पण नात्यांच्या बाबतीत तुम्ही फार जास्त सॉर्टेड आहात. तुम्ही फार पटकन एखाद्याची अपेक्षा काय म्हणूया त्याला आपण, बिंदास तुम्ही पुढे जाऊ शकता, लेट गो करू शकता. आम्ही खूप बॅगेजेस घेऊन जगलो अगं. म्हणजे आता नाही करत, पण तेव्हा असं नाही, तसं नाही. तुम्ही किती छान, मला पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे ते आताच्या नवीन पिढीचं खरंच हे कौतुक आहे की ते एन्टँगल होत नाही किंवा ते अडकत नाहीत एका पॉइंट नंतर, कारण त्यांच्या प्रायोरिटीज सेट आहेत की मला माझं करिअर करायचं आहे, हे होईल, हे असेल तर चांगलंच आहे, नसेल तरी ठीक आहे, मला माझ्या प्रायोरिटीज करायचं. जे आमच्या वेळेला ना फार कन्फ्युजन व्हायचं. आमचं कन्फ्युजन होतच की अरे चा ही मुलगी मला आवडते पण ही माझ्याकडे बघत नाही, काय करू, अख्खा वेळ तिथंच विचार करण्यात जायचा. तू करिअर कधी करणार, तू अभ्यास कधी करणार, तू मोठा कधी होणार. हा तुमच्या बाबतीत अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. जेन्युइनली आज 15 वर्षाची काय 18 वर्षाची मुलं सुद्धा इतके सॉर्टेड आहेत. आणि माझ्या घरातल्या, म्हणजे माझ्या आणि आनंदची, आमची दोघांची, त्याचा मुलगा माझी मुलगी, ऑफ द सेम एज ऑलमोस्ट, थोडेसे इकडे तिकडे, पण त्यांचं डोक्यावर असलेलं स्टेबल डोकं बघून आम्हाला आश्चर्य वाटतं की इतकं खांद्यावर यांच्या लहानपणी इतकं स्टेबल डोकं आहे, आणि आपण काय होतो त्या काळात. म्हणून म्हणलं तुमची पिढी फार लकी आहे. आणि तुम्हाला हे जर आवडत असेल, तुम्हाला जर का चित्रपटाची गंमत आवडत असेल तर तुम्ही सगळेजण एन्जॉय करणार. कारण आम्ही 40शीतले चोर होतो, तुमच्यातले ऑलरेडी 20शीतले चोर झालेत. बरं, आता तुम्ही आमच्या पिढीबद्दल कौतुक केलं, पण आम्हाला
25-20ला तुमचं पण कौतुक आहे की आम्ही आता 25 आल्यानंतर जेव्हा लोक तुमच्याकडे स्थळ म्हणून बघायला लागतात किंवा कधी कधी असं, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं वय झालं यार आता आपलं, आता काय 1-2 वर्षात लग्न होईल, आता काय संपलंच आयुष्य. पण ज्या वेळेला तुमच्याकडे बघतो, गेल्या वेळेला जेव्हाही तुमच्याशी गप्पा होतात की आज मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलते, पण तुमचे बरेचसे रील्स व्हायरल होत असतात जे आम्ही पाहतो, मुलाखती पाहतो, त्यामध्ये असं वाटतं की तुमची पिढी आहे ना ती तो क्षण जगते आणि मी या वयाचा एक्सेप्ट आहे, पण तरी सुद्धा एन्जॉय करते लाईफ. जे तुम्ही आता करताय तुमच्या बोलण्यात ना हसण्यात ना ते जाणवतं. काय होतं की लग्न संस्थेचं महत्व आमच्या काळात जेवढं होतं आता तेवढं राहिलेलं नाही. लेट्स ऍक्सेप्ट इट. आणि त्याच्यात काय नाही, म्हणजे सोसायटी डायनामिक असते, ती बदलत जाते, तुमच्या व्हॅल्यूज बदलत जातात, तुमचा थॉट प्रोसेस बदलत जातो. मुद्दा असा आहे की मला एवढंच वाटतं की तुम्हाला जर का एखाद्या मुलाशी लग्न करायचं आहे तर ते टिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, किंवा एखाद्या मुलीशी लग्न करायचंय ते झाल्या क्षणी याला लग्न केलं आणि चुकलं असं तुम्हाला वाटलं ना तर ते कधीच टिकणार नाही. आणि टिकवायचं नसेल तर लग्नच करू नका. तुम्हाला आजकाल लग्न न करणं हे काय आउट ऑफ फॅशन नाहीये, उलट येते इन थिंग आहे. मला नाही लग्न करायचं, आय एम ओके विथ माय पार्टनर. नाही ऍब्सोल्युटली. मी तर म्हणतो ना, माझ्यापेक्षाही तू तर आमची पिढी म्हणतेस, मी तर आमच्या आधीच्या पिढी म्हणतो. असं अतुलच्या आईकडे, माझ्या आईकडे बघितल्यानंतर मला असं खरंच वाटतं, काय हॅपीनेसची की त्यांना सापडली आहे, ती आमच्या पिढीने कुठेतरी हरवली आणि तुमच्या पिढीपर्यंत ती पोचलीच नाहीये. काय हॅपीनेस, की ऑफ हॅपीनेस. काय अगं आपल्याला लक्षात येणार नाही अशा अवघड परिस्थितीत त्यांनी सगळे दिवस काढलेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी झालं नाही. ही काय गंमत आहे. आणि ती 40शीतली खरी जे निसटलंय ना आमच्याकडनं ते आहे. दॅट तू बघितलं असेल दॅट हॅपीनेस, दॅट ऍक्सेप्टन्स, की फार मजा आहे त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की हा तो दुवा सांगणारा एक गमतीचा भाग आहे सिनेमा, म्हणजे आमच्यासाठी तरी. या सिनेमामध्ये ना ट्रेलर मध्ये जेवढं ऐकलं तेवढं एक वाक्य खूप इंटरेस्टिंग वाटलं, उमेश कामतच्या तोंडी होतं ते, की बायकोच्या मैत्रिणी या सिनेमामधलं एक वाक्य जे आहे ते खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं. उमेश कामतने जे बोललंय ते, की बायकोच्या मैत्रिणीला वहिनीनं म्हणता ज्या वेळेला नावाने हाक मारायला लागतो आपण, त्यावेळेला कुठेतरी शीतयुद्धाचं बीज रोवलं जातं. तिसऱ्या महायुद्धाची बीज रोवली गेली, तिसऱ्या महायुद्धाची. सो ते जे शीतयुद्ध आहे ते खरं असतं का असं, की किंवा नवऱ्याच्या मैत्रिणीला, ते नवऱ्याच्या मित्राला जेव्हा बायको भाऊजी म्हणत नाही, आपल्याविषयी बोलत आहे तो आपल्या आधीच्या पिढीविषयी बोलतोय. आता आम्ही आमच्या मैत्रिणींना सगळ्यांना हेच म्हणतो. कारण पूर्वी काय व्हायचं, पूर्वी नवरा बायकोचीच ओळख नसायची, मित्रांची ओळख कुठे असणार, त्यांची लग्न झाल्यानंतरच ओळख व्हायची ना. त्यामुळे वहिनी म्हणणं हे क्रमप्राप्त होतं. आता माझ्या बायकोला माझ्या आधीपासून म्हणण्यापेक्षा माझ्या एवढाच हा ओळखतो. लग्न होण्याच्या आधी 5 वर्ष किंवा 7 वर्ष तो ओळखतो, त्याच्या बायकोला मी लग्न होण्याच्या आधी 10 वर्ष ओळखतो. तर मी काय त्यांना वहिनी म्हणू, म्हणजे त्यांनाच आवडणार नाही. सो आमच्या पिढीलाही हा प्रॉब्लेम नव्हता, पण हा जेन्युइनली प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेव्हा वहिनी म्हणायचं सोडून तुम्ही नावाने हाक मारायला लागता, जेव्हा तुमची नव्याने ओळख होते तेव्हा तुम्ही कदाचित जवळीक साधायचा प्रयत्न करण्यासाठी ते करता की काय असं वाटण्याची शक्यता आहे. आणि ते पूर्वी असायचं ना, मानलेला भाऊ. आता मानलेला भाऊ कुठला आलाय, तर ते नातं माझं सेफ आहे दाखवण्याची धडपड होती. आज सहज आहे, नाही मी तुला भाऊ बिऊ काही म्हणणार नाही, तू माझा मित्रच आहेस, तू माझी मैत्रीणच आहेस. म्हणजे जसं ती ट्रेलर मध्ये तुम्ही बघितलं की आता म्हणजे ते काय होतं रे वाक्य, की एक वेळ मी तुला दत्तक घेईन पण भाऊ नाही मानणार. एक्झॅक्टली. तर फार महत्वाचं. आता तो 40शीतला जो भाग आहे ना, की नाही तू माझी मैत्रीणच आहेस, ऍक्सेप्टन्स आहे. अरे बायकोचा मित्र ही किती आपल्या आधीच्या पिढीमध्ये ही कॉन्सेप्टच नव्हती. बायकोला कसा मित्र असेल, नाही का. आज इथे आपल्याला माहिती आहे, पण सगळ्याच बायकांना, सगळ्याच पुरुषांना एकमेकांची मैत्री असल्यामुळे किती गोंधळ होऊ शकतोय ते तुम्हाला दिसतंय इथे. तुम्ही बोलल्यावर लक्षात आलं की माझ्याही आईला नाहीये मित्र. नाहीच आहे, पण नव्हतं, ती कॉन्सेप्टच नव्हती ना. किंवा असेल जरी मित्र, म्हणजे ऍक्च्युली फक्त मित्र, तरी सासरी येऊन सांगायची पद्धत नव्हती, किंवा सांगितलेलं आवडेल की नाही हा प्रॉब्लेम होता. आता काही राहिलंच नाही ना तसं, की तुम्ही जेव्हा लग्नाच्या आधी एकत्र भेटतात तेव्हा नवऱ्याचे मित्र मैत्रिणी एकत्र, मुलीचे मित्र मैत्रिणी एकत्र, सगळेच तुम्ही एकत्र भेटता की.
त्यामुळे हा माझा मित्र आणि ही माझी मैत्रीण आहे, त्यात काय आता खरंच राहिलं नाही काही. आणि तेवढी प्रगल्भता आपल्यात आली आहे सोसायटी म्हणून असं मला वाटतं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की चला आता हिला भेटणार नाही, वडील नाही म्हणतात, मग निदान जर मानलेला भाऊ म्हटलं तरी हरकत नाही, पण निदान भेटायला तरी मिळेल म्हणून तो कॉम्प्रोमाइज. आता ते राहिलं नाही. नाव यू डोंट मिन्स वर्ड्स, यू से व्हॉट यू मीन अँड यू मीन व्हॉट यू से. की हा माझा मित्र आहे, तो माझा मित्रच आहे, पण तू मित्रच आहेस हा, पुढे तू बॉयफ्रेंड नाही आहेस. बॉयफ्रेंड असशील तर मी नंतर सांगेन, पण आता या क्षणी मित्र आहेस. ही पण क्लॅरिटी तुमच्या पिढीत खूप आहे. बरं, आयुष्याची 15-20 वर्षानंतर मरण येणार हे माहिती आहे आणि तरी पण आपण आयुष्य कॉम्प्लिकेटेड करतो. हे ज्या वेळेला वाक्य आलं ट्रेलरमध्ये त्यावेळेला असं खडकन जाग आली. किती खरं आहे सगळ्यांनाच माहिती असतं, पण तरी पण आपण खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. तुम्ही दोघं जण तुमच्या आयुष्यामध्ये असा कुठला रियालिटी चेक तुम्हाला मिळालाय किंवा एक असतं की हार्श आहे पण ट्रूथ आहे आणि ह्यावर मी विश्वास ठेवतो, असं कुठले? जसं की ह्यातलं एक वाक्य होतं हे की यांनी खाडकन जाग आली आम्हाला. तसं मला खूपच मोठा रियालिटी चेक मिळाला गेल्या वर्षी. आणि त्यातनं एवढंच कळलं की 5 वर्षानंतर काय होईल, 10 वर्षानंतर काय होईल, आपण प्लॅन करतो पण ते आपल्या हातात काहीही नसतं. येणारा दिवस आनंदाने जगा. हां, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी प्रोव्हिजन करून ठेवा, तुम्ही तुमच्या फॅमिलीची व्यवस्था लावा वगैरे सगळ्या गोष्टी आहे, पण मी 5 वर्षानंतर हे करीन, 4 वर्षानंतर हे करीन, किंवा मी जेव्हा मी मोठा होईन तेव्हा याची वाट लावीन, तर काय अर्थ नसतो. येणारा दिवस आनंदाने जगा, जेवढं तुमच्या हातात आहे तेवढंच करा. हा ऍक्च्युली मोठा रिअलिटी चेक आहे. हो, तुमच्या बाबतीत सेम नाही, अर्थातच मुद्दा हा नाहीच आहे ना की फक्त एकाचाच अनुभव फक्त नसतो. या सगळ्यांसाठीच तो रियालिटी चेक असेल. कदाचित हा नाही, त्याच्या आधी कुठला तरी आलेला असेल, पण एक असा कुठलाही रियालिटी चेक नसतो. मला जेन्युअनली असं वाटतं की आपण वेगवेगळ्या बाबतीत जर डोळे उघडे ठेवू शकलो तर तुम्हाला रियालिटी चेक बसतोच. तो तुम्हाला दाखवूनच देतो की शहाणपणा करायचा नाही, देवाच्या काठीला आवाज नाही. देवाच्या काठीला आवाज नाही. हो, खरंच. आणि ते ज्याला समजलं त्याला मजा येते. आणि अनेक वेळेला आपल्याला ते थोडा उशिरा समजतं. बरं सर, तुम्ही 40शीत असताना आम्ही तुम्हाला भेटलोय आणि ते असताना म्हणजे हा आहे अजून म्हणजे नेहमीच भेटतो, तर आम्ही ज्या वयाचे आहोत म्हणजे 25-26च्या त्या वयात तुम्ही कसे होतात? राक्षस, दुसरा शब्द नाहीये. अत्यंत बेशिस्त लाईफस्टाईल, ओवाळून फार टाकलेले. कोणाची पर्वा न करणं, ओवाळून टाकलेले. अर्थात त्यावेळेला सुदैवानी कामही करत होतो. 25शीला म्हणजे मी मला वाटतं नातीगोती आणि तरुण तुर्क कधी झाली होती त्या दरम्यान, म्हणजे महिन्याला 40-40 प्रयोगही करत होतो. त्यामुळे पण एकूण बेशिस्त, म्हणजे दुसरं काही नाही, काही प्लॅनिंग नाही. आपण जे काम करतोय ते सिरियसली, म्हणजे काम सिरियसली केलं तरी ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला या कामातनं पुढचं काम मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा आता करिअर कशी प्लॅन करायची वगैरे काही डोक्यातच नव्हतं आमच्या. येईल ते काम करत राहायचं बास. आणि तेव्हा आम्ही म्हणजे तेव्हा आम्हाला लोकांनी काय केलं आहे तर त्यांनी आम्हाला फक्त सहन केलं आहे. फक्त लोक बाजूबाजूला बरी होती म्हणून आमचं काय जे झालं ते झालं. खरंच आहे. पण नाही, आम्ही आमच्यापैकी आता आमच्या ग्रुपमध्ये नोबडी वॉज गुंड. म्हणजे अशी आयडिया नव्हती की दादागिरी कोणावर तरी करायची आहे किंवा हे. आपलीच मस्ती इतकी होती, आनंद किंवा पैशाचं बसवायचं, कोणाला फ्रॉड करायचे नाही, असलं काही नव्हतं. पण कविता वाचायच्या तर रात्र रात्र पुलावर बसून कविताच वाचल्या आहेत. त्याच्यानंतर दौरे कुठूनही कुठेही करतोय, ह्याच्यातच मजा होती. पुस्तक एखाद्या वाचायला घेतलं तर 500 पानांचं पुस्तक सलगच वाचून काढूया. ह्या ज्या गमती आहेत ना, ह्या तुम्हाला अर्थातच त्यांनी मला एनरिच डेफिनेटली केलं, पण फार काय म्हणूया आपण त्याला, बुद्धिमान माणसं माझ्या आजूबाजूला होती खरोखरीच. मला म्हणजे नाव पटकन गेलं, सुधीर काका, सुधीर जोशी होते, रंगा होता, श्रीरंग गोडबोले, मोने होता, आणि यांच्याकडनं खूप मिळालं त्यावेळेला. म्हणून मी म्हणलं राक्षस म्हणजे कशा अर्थाने, गुंडगिरी म्हणून नाही, माझा कोणाला तरी त्रास म्हणून नाही. त्या काळात 30 दिवस आपण बिझी होतो, त्याचा उन्माद वाटायचा. आता कळतं की त्यांनी काही होत नाही, म्हणजे झालं नाहीच आमचं, म्हणजे माझं.
बरे जाता जाता क्युरिओसिटी म्हणून आम्ही नेहमी पत्रकार किंवा एक रसिक म्हणून जेव्हाही पोस्टर बघतो ना आम्ही आमचे अंदाज लावत असतो की हे 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 पोस्टर खूप वेगळं आहे आणि याच्यामध्ये छान चौकट आहे प्रत्येक आहे आणि तुमची जी फ्रेम आहे त्याच्यावरती काही ना काहीतरी एलिमेंट आहे म्हणजे यांच्यावरती ते आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर Correct आहे आहे. तुमच्या इथे एक ABCDचं पुस्तक आणि हार्ट आहे तुम्ही काय अंदाज लावू शकता ऍज अ थर्ड पर्सन म्हणून आता तुम्ही खुलं तर नाही करू शकत की नक्की काय आहे त्यामागे पण तरीही एक वरपांगी पहिला थॉट काय येतो असं पाहिलं मी पोस्टर बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं की वेगवेगळ्या व्यवसायातली माणसं पण एकत्र एका गोष्टींनी कुठेतरी एकत्र आलेत ती म्हणजे मधली फ्रेम आहे. आणि सर तुम्ही काय अंदाज लावता? नाही अंदाज बेसिकली माहीत असल्यामुळे अंदाज लावण्याचा प्रश्नच येत नाही. तो थोडासा डिसएडव्हान्टेज होतो ना की तुम्हाला तुमची उत्सुकता राहतच नाही कारण तुम्ही युअर अ पार्ट ऑफ द फिल्म. पण मला खरं सांगू का या चित्रपटाचा ऑन्सॉम्बल बघूनच आनंद वाटला की असे सगळे मित्र आपले इतके सगळे चांगले ऍक्टर्स स्टार सगळे एकत्र येत आहेत ह्याचाच आनंद आहे बाकी काय नाही. खूप मॅम छान मला असं वाटतंय. वाटतं की हे चांगलं प्रॉमिस आहे की नाही प्रेक्षकांसाठी. हो. दिस इज अ व्हेरी डिसेंट प्रॉमिस की ह्या सगळ्यांना तुम्हाला एकत्र बघताना तुम्ही प्रत्येकाचे काम बघितलंय. विश्वास आता ठेवा एकत्र बघा. विश्वास ठेवा की तुम्ही आमच्या कामावर आधी काम केलं असेल तर तुमची फसवणूक नाही होणार. तुम्हाला काहीतरी नक्की आनंद मिळेल. किती छान खूप साऱ्या शुभेच्छा सर ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.